जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्ध्याच्या संत तुकाराम वाड परिसरातील अवैध दारू बंद करण्याकरिता प्रदीप गिरटकर व नागरिकांचे रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन। वर्धेतील संत तुकाराम वाडातील संबंधित दारू विक्रेता परिसरातील खुलेआम दादागिरी करत असून परिसरातील भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दारू पिण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीमुळे वृद्ध शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी, महिलांना व मुलींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक वेळा दारुड्यांकडून महिलांवर अश्लील भाषेत टिप्पण्या केल्या जात असल्याने त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालाय। या प्रकारामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडले असून पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। विशेषतः शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना या प्रकाराचा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। याबाबत नागरिकांनी अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार केल्या असून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे पोलिसांचा वचक राहिला नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। अखेर संतप्त नागरिकांनी एकत्र येत रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय भुसारी यांना लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। या निवेदनावर मीना कोरे, विद्या पांडे, मंगला भोयर, रिंकू पांडे, दीपा पांडे, रेखा किंकर, शारदा ठोंबरे, वनिता गावंडे, सोनू वाटकर, राकेश दंडारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। दरम्यान संबंधित अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। जनसंग्राम न्यूज वर्धा।